श्री स्वामी समर्थ. या सप्ताहात चैत्र नवरात्री उत्सव चालू आहे. नवरात्रीमध्ये कन्यापूजन, सुहासिनी पूजन केले जाते. तुमच्या घरातील क्लेश, दुःख, दारिद्र्य, आजार दूर करण्यासाठी कन्यापूजन किंवा स्त्री पूजन करावे. कारण स्त्री ही एक आदिमाया शक्ती आहे. ती पूर्ण संसार सांभाळते, वंश वृद्धी करते. त्यामुळे स्त्री शक्तीला फार महत्त्व आहे. मीन राशीमध्ये रवी बरोबर बुध, शुक्र, राहू व नेपच्यून हे 4 ग्रह आहेत. शुक्र मीन राशीत उच्चीचा असतो, परंतु राहू बरोबर दूषित झाला आहे. शनी, मंगळ कुंभ राशीत आहेत. चंद्र वृषभ राशीमध्ये आहे. गुरुदेव मेष राशीमध्ये स्थित आहेत. तर चला बघूया या सप्ताहाचे राशी भविष्य. मेष. गुरुदेव मेष राशीमध्ये भरणी नक्षत्र, स्वामी शुक्र 25 डिग्रीवरती आहे. गुरु व शुक्र हे मित्र नसल्यामुळे या सप्ताहात आरोग्याची काळजी घ्यावी. डोकेदुखी, चक्कर येणे यासारखे आजार उद्भवू शकतात. या सप्ताहात अचानक धन लाभ ही होईल. कोणीतरी अचानक येऊन तुमच्यासोबत डील करेल. धनासंबंधित राहिलेली कामे मार्गी लागतील. नवीन योजना तुम्ही कराल व त्यात तुम्हाला सफलताही मिळेल. कुणाला पैसे उधार देऊ नका, खर्च जास्त होणार. या सप्ताहात शेअर इन्व्हेस्टमेंट करू नका, लॉस होण्याची शक्यता आहे. स्टुडंटसाठी हा सप्ताह चांगला आहे. रिझल्ट चांगला लागेल. लव्ह लाईफमध्ये तुमच्या पार्टनरकडून तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. उपाय: रोज दुर्गा कवच याचा पाठ करणे. वृषभ. या सप्ताहात मीन राशीमध्ये रवी, बुध, राहू, शुक्र युतीत आहेत. त्यामुळे स्किन रॅशेस, स्किन ॲलर्जी यासारखे आजार होऊ शकतात. ड्रायव्हिंग करताना काळजी घ्यावी. तुमचे वाहन मध्येच बिघडण्याची शक्यता किंवा बंद पडण्याची शक्यता आहे. तर वाहन चालवताना सावधानता बाळगा. तुमची खूप मोठी डील होणार. यात्रा घडेल. पुढे जाण्यासाठी हा सप्ताह फेवरेबल आहे. व्यावसायिक जॉब करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल. पॉझिटिव्ह राहा. तुम्हाला एक्स्ट्रा सफलता मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह चांगला आहे. तुमच्या कुटुंबात वातावरण चांगले राहील. आई वडिलांकडून काहीतरी गिफ्ट किंवा वस्त्र मिळतील. शुक्र देवामुळे तुम्हाला खूप धन लाभ होईल. धार्मिक तीर्थयात्रा कराल. करिअरमध्ये कामानिमित्त तुमची ट्रॅव्हलिंग होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना मॅनेजमेंट करून चांगली बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक जीवनात पार्टनरबरोबर वादविवाद होतील. उपाय: हनुमान चालिसाचा पाठ करणे. मिथुन. मिथुन राशीपासून सूर्य दशम स्थानात आहे. सूर्याबरोबर शुक्र, बुध, राहू हे युतीत आहेत. त्यामुळे तुमची राहिलेली सरकारी कामे किंवा कोर्ट कचेरीची कामांसाठी तुम्हाला फेऱ्या घालाव्या लागतील. या सप्ताहात तुम्ही खूप भक्ती, आरती, धार्मिक कार्य कराल. अडकलेले पैसे मिळतील. कोणी अचानक येईल व धनलाभ होईल. पण कम्प्युटरवरती किंवा विजेची उपकरणे यावर पैसे खर्च कराल. तुमच्या करिअरमध्ये चांगले व वाईट असे मिक्स्ड तुम्हाला आउटपुट मिळेल. नवीन ॲक्टिव्हिटी जॉईन कराल. उपाय: सूर्याला पाण्याचा अर्घ्य देणे. कर्क. सप्ताहाची सुरुवात थोडी प्रेशरने होईल, पण संपूर्ण सप्ताह अनुकूल राहील. स्टुडंटसाठी शिक्षण स्पर्धा किंवा नवीन कोर्स करू शकतात. तो लाभदायक होईल. नवीन घर परचेस करण्याची योजना कराल. मार्केटमध्ये कामासाठी फेऱ्या घालाव्या लागतील. करिअरमध्ये क्लायंटबरोबर वादविवाद होऊ शकतात, परंतु चांगले सेल होईल.
आरोग्याची काळजी घ्या. खाण्यापिण्यावर विशेष लक्ष ठेवा, नाहीतर ॲसिडिटी सारखे आजार होऊ शकतात. फायनान्शियल पोझिशन सामान्य राहील. वैवाहिक जीवनात तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर धार्मिक कार्यांमध्ये व्यस्त राहाल. पार्टनरसोबत एका मंगल कार्यात किंवा पार्टीला जाण्याचा योगही आहे. करिअरमध्ये पार्टनरकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. उपाय: शनी मंत्राचा जप करावा. सिंह, या सप्ताहात जबाबदारी वाढेल. खूप मेहनत करावी लागेल. हा सप्ताह धन व कामासाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही या सप्ताहात धार्मिक राहाल, पूजा पाठ कराल, महत्त्वाच्या यात्रा कराल. यात्रेपासून फायदा होईल. कोर्ट कचेरीच्या मामल्यांसाठी फेऱ्या घालाव्या लागतील. अचानक धन लाभही होईल. जुन्या इन्व्हेस्टमेंटमधून फायदा होईल. क्रोधावर नियंत्रण ठेवा. बीपी किंवा कोलेस्ट्रॉल यासारखा आजार होऊ शकतो. वैवाहिक जीवन सामान्य राहील. सिनियर किंवा बॉसकडून तुम्हाला कामाचे प्रेशर येऊ शकते. उपाय: हनुमान चालिसाचा पाठ करणे. कन्या, या सप्ताहात तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील. धनाची प्राप्ती होईल. बुध वक्री होत आहे, त्यामुळे याचा प्रभाव कन्या राशीवर पडेल. मोठी डील होईल. मोठे काम होईल. ट्रेडिंग आणि शेअर मार्केटमध्ये फायदा होईल. इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे मिळतील. नवीन प्रोजेक्ट चेंज होईल. ऑफिस पार्टनरकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. रिलेशनसाठी हा सप्ताह चांगला आहे. वादविवाद होतील. मनाला लागेल असे बोलू नका. पार्टनरच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमची पचनक्रियेवर लक्ष द्या. गॅस, ॲसिडिटी असे आजार होण्याची शक्यता आहे. उपाय: सूर्यदेवाला पाण्याचा अर्घ्य देणे. तुळा, आधीची राहिलेली कामे पूर्ण होतील. करिअर करण्यासाठी या सप्ताहात तुम्हाला चांगला चान्स आहे. मीन राशीमध्ये सूर्य, शुक्र, राहू, बुध एकत्र आहेत. त्यामुळे तुम्हाला विदेशी जाण्याचा योग आहे. तुमच्या आईवडिलांकडून शुभ समाचार मिळेल. या सप्ताहात तुम्ही मंत्रजप, पूजापाठ यामध्ये व्यस्त राहाल. अचानक धन लाभ होईल. तुमच्या कोणी मित्राच्या सल्ल्याने धन लाभ होईल. फॅमिली फंक्शन व फॅमिली पार्टीमध्ये सहभागी व्हाल. जे प्रॉब्लेम तुम्हाला होते व काही अडचणी होत्या त्या दूर होतील. लव्ह लाईफमध्ये प्रेमी व प्रेमिका आपापल्या कामात बिझी होतील. फिरायला जाण्याचा प्लॅन केला असेल तर तो पोस्टपोन होण्याची शक्यता आहे. उपाय: या सप्ताहात बजरंग बाणचा पाठ करावा. वृश्चिक, या सप्ताहात विपरीत राजयोग घडेल. तो इलेक्शन व राजकीय व्यक्तींना लाभदायक ठरेल. या सप्ताहात तुम्ही शेअर मार्केट, ट्रेडिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. लॉस होण्याची शक्यता आहे. धन उधार देऊ नका. वाहन तुम्ही खरेदी करू शकतात. करिअरमध्ये सफलता मिळेल. कामकाजामध्ये सफलता मिळेल. मोठी डील होईल. त्यापासूनही धन लाभ होईल. लव्ह लाईफमध्ये तुमचे रिलेशनशिप चांगले राहील, पण पार्टनरला स्वतःच्या आईवडिलांच्या तब्येतीची चिंता लागेल. उपाय: शनी मंत्राचा जप करणे. धनु, कुटुंबाची व तुमच्या संतानांकडून चिंता निर्माण होईल. आरोग्याची काळजी घ्या. दुर्घटना घडण्यापासून बचाव करा. स्वास्थ्य आणि मानसिक स्थितीपासून सतर्क राहा. घरामध्ये मंगल कार्य घडेल. धनस्थिती चांगली आहे. धन लाभ होईल, पण करिअरसाठी एवढे खास नाही. तुम्ही
तुमच्या कामात व्यस्त राहाल. वैवाहिक जीवनात पार्टनर बरोबर वादविवाद होण्याची शक्यता आहे. या सप्ताहात हातपाय दुखणे, कमजोरी, सर्वायकल असे आजार होण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. उपाय: ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे. मकर: या सप्ताहात तुम्हाला तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ, तुमचे माता पिता यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. डॉक्टरकडे घेऊन जावे लागेल. धनाची स्थिती खूप चांगली राहील. मोठी डील होईल. जुनी ऑर्डर नव्याने मिळेल. पूर्वीची जुनी इन्व्हेस्टमेंटमधून फायदा होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला शुभ समाचार मिळेल. कामानिमित्त ट्रॅव्हलिंग कराल, त्याचा फायदा होईल. स्वास्थ्य चांगले राहील. स्टुडंटसाठी शिक्षण व करिअर यासाठी हा सप्ताह चांगला आहे. वैवाहिक जीवनात पार्टनर बरोबर तीर्थयात्रेला जाल. पार्टनर बरोबर पूजा पाठमध्ये व्यस्त राहाल. उपाय: शनी मंत्राचा जप करणे. कुंभ: या सप्ताहात तुम्ही धार्मिक राहाल. पूजा पाठ कराल. शक्तीची पूजा कराल. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. तुमचे आरोग्य या सप्ताहात फिट आणि फाईन असेल. तुमच्या संतानाची उन्नती होईल. आकस्मिक रूपमध्ये धन व संपत्तीचा फायदा होईल. करिअरसाठी हा सप्ताह उत्तम आहे. तुम्हाला 2 नंबरच्या पैशांसाठी ऑफर येईल. लव्ह लाईफमध्ये तुमच्या पार्टनर, आई व वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या किंवा तुमच्या आईवडिलांकडून थोडेसे खटके, वादविवाद होण्याची शक्यता आहे. उपाय: या सप्ताहात शनी मंत्राचा जप करणे. मीन: या सप्ताहात तुमची वस्तू चोरीला जाण्याची शक्यता आहे किंवा खराब होण्याची शक्यता आहे. 40 नंतर असाल तर शुगर किंवा थायरॉइड यासारखा आजार होण्याची शक्यता आहे. 40च्या आधी असाल तर फिट आणि फाईन राहाल. करिअरमध्ये मोठे परिवर्तन होईल. त्यामध्ये करिअरला लाभदायक होईल. त्यात धनलाभ व प्रतिष्ठाचा लाभ होईल. विवाह संबंधात पुढे पाऊल टाकाल. या सप्ताहात पित्याच्या तब्येतीची काळजी घ्या. या सप्ताहात इन्व्हेस्टमेंट करू नका. लाभ होणार नाही. धन कुणाला उधार देऊ नका. लव्ह लाईफमध्ये पार्टनर बरोबर तुम्ही क्वालिटी टाइम स्पेंड कराल किंवा एखाद्या पूजेमध्ये व धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. उपाय: सूर्यदेवाला पाण्याचा अर्घ्य देणे. आपणा सर्वांचा सप्ताह चांगला जाव हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.